नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाभ मिळतो त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. महिन्याच्या हप्त्याचं वितरण लवकरच सुरू होणार आहे आणि त्यासाठी जो लागणारा निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलचीच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. यासाठीचा निधी मंजूर झाल्यानंतर हा जो हप्ता आहे तो लागलीच तुमच्या वितरणाची तारीख अजून निश्चित झालेली नाही. तारीख निश्चित झाल्यानंतरही त्याचंही अपडेट आपण आपल्या चॅनलला देणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ठिकाणी पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 26-27 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत 8/7/2026 रोजी निधी GR निर्गमित करण्यात आलेला आहे. तर शासन निर्णय काय आहे पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2026-27 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक N3 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण 2 समाज कल्याण 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सहाय्यक अनुदाने वेतनेतर 2235D 667 या लेखा शीर्षकाखाली 3000 कोटी इतका निधी नियतव्यय मंजूर आहे. म्हणजे याच्यासाठीचा जो निधी आहे तो 3000 कोटी मंजूर आहे. त्यामधील 309.54 कोटी इतका निधी प्रशासकीय प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे याच्यामध्ये 3000 कोटीचा निधी मंजूर आहे. त्यामधील 309.54 कोटी निधी माहे-जून महिन्यासाठी वाटप करण्यासाठी आता मान्यता देण्यात आलेली आहे. हा निधी लवकरच तुमच्या DBT लिंक बँक खात्यामध्ये जमा केला जाईल. ज्या महिलांना रेग्युलर हप्ते वितरण होते अशाच महिलांना हा हप्ता त्यांच्या DBT लिंक बँक खात्यामध्ये जमा केला जाईल. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या GRची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल.